नमस्कार. आज मी आपल्याला ज्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचं शीर्षक आहे वाईज अँड अदरवाईज. सुधा मूर्ती यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि लीना सोहनी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेलं आहे. पुस्तकाची किंमत आहे 220 रुपये. या पुस्तकामध्ये एक प्राध्यापिका आणि समाजसेविका म्हणून सुधा मूर्ती यांना जे अनुभव आलेले आहेत हे वेगवेगळे अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. हे पुस्तक आपण नक्की वाचायला हवं. या पुस्तकामध्ये आपल्याला अगदी सामान्य माणसं भेटतात, पण या सामान्य माणसांच्या आयुष्यामधले विलक्षण अनुभव सुधा मूर्ती यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. सचोटी हृदयातून येते, कसा असतो मनुष्य स्वभाव, सह्याद्रीच्या कुशीत विनयशीलता भेटते तेव्हा, शोकविरहित मरण, जेव्हा ताळेबंद जुळला नाही, म्हाताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा, भारत वर्स्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, परिवर्तनशील जगणं, तारेचा घोटाळा, मला भेटलेला अतिशहाणा, राखीच्या दिवशीच तुटले बंधन, एका भिकाऱ्याने दिलेला धडा, आपलाच इतिहास आपण विसरत आहोत, आधी डोकेदुखी द्या मग औषध द्या, खरंच स्टो भडकला का, विशीत आदर्शवाद, 40शीत वास्तववाद, स्वातंत्र्य दिनाची सुट्टी, कोणे एकेकाळी जेव्हा जगणं साधं होतं, धूर्त राजकारणी आणि अनामिक देणगीदार, धरणी मातेची 2 बालके, झट मंगनी पट ब्याह, आठवणीत राहील असा लग्न सोहळा, संवेदना शून्यतेचे मोजमाप, या आणि अशा विविध विषयावरचे 51 लेख या पुस्तकामध्ये आहेत. आणि या सगळ्यांमधून आपल्याला एक विशिष्ट विषय मिळतो, एक विशिष्ट अनुभव जो त्यांनी घेतलेला आहे तो आपल्याला त्यांच्या शब्दांमधून जाणवतो. खूप वेगवेगळ्या अर्थाचे, खूप वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं आपल्याला इथे भेटतात आणि हे पुस्तक खरोखरच खूप वेगळ्या अनुभवाकडे आपल्याला घेऊन जातं. या पुस्तकामध्ये आपल्याला विविध विषयांवरचे लेख आढळतात. बॉन्डेड बाय बिस्लरी नावाचा एक लेख ह्याच्यामध्ये आहे. 26 जानेवारी रोजी गुजरातमध्ये जो भूकंप झाला होता त्या प्रलयंकारी भूकंपाची छावणी जी उभारली त्या छावणीमध्ये राहण्यासाठी मुंबईमधील एक भिकारी कुटुंब गेलं आणि तिथे जाऊन त्यांनी कसं प्रस्थापित झाले किंवा कशाप्रकारे आपलं आयुष्य मार्गी लावलेलं आहे याचं एक खूप वेगळं असं उदाहरण इथे आपल्याला दिसतं. सुधा मूर्ती यांनी एका लेखामध्ये टिस्कोचे चेअरमन मिस्टर जे इराणी यांचे शब्द सांगितलेले आहेत. म्हणजे ते म्हणतात की कृतीविना नुसत्या कल्पना म्हणजे तर केवळ स्वप्नच, कल्पनेविना केलेली कृती म्हणजे केवळ वेळ घालवणं, पण कल्पना आणि कृती यांचा संगम झाला की त्याने जगामध्ये परिवर्तन घडू शकते. या पुस्तकामधले सगळेच लेख तुम्हाला नक्की आवडतील. तरीसुद्धा मला काही विशेष उल्लेखनीय असे जे लेख वाटतात त्यातलं म्हाताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा या लेखामधले काही वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवते की या कागदाशिवाय इथे पिढ्यानपिढ्या सुखाने आम्ही राहत आहोत. ही देवभूमी आहे. ही जमीन कोणाच्याही मालकीची नाही. इथली कोणतीही नदी आम्ही बनवलेली नाही, कोणताही पर्वत आम्ही बनवलेला नाही, वारा आमची आज्ञा पाळत नाही, पाऊस कोसळण्याआधी आमची परवानगी विचारत नाही. या तर देवाच्या देणग्या. या भूमीची खरेदी विक्री आम्ही कोण करणार? मला हेच तुमचं समजत नाही. जर इथलं काहीच तुमच्या मालकीचं नाही तर मग हे देवाणघेवाणीचे व्यवहार तुम्ही कशाच्या जोरावर करता? ती बारकाईने विचार केलेला आहे. खरं सुसंस्कृत कोण आहे हा प्रश्न आपल्याला पडावा अशा पद्धतीचे हे विचार आहेत आणि असे अनेक विचार या पुस्तकातून आपल्याला वाचता येतात. हे पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला खूप आवडेल. धन्यवाद.